आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं तेही आपण पाहूया। भाविकांना ऑनलाईन पासावर असलेले वेळेतच दर्शन घेता येणार। त्र्यंबकेश्वर मंदिर समितीचा निर्णय, ऑनलाईन पाससाठी भाविकांना 200 रुपये भरावे लागणार। नागपूर जिल्ह्यामध्ये डेंग्यूच्या 57 तर चिकनगुनियाच्या 55 रुग्णांची नोंद। आरोग्य यंत्रणा अलर्टवर, लक्षणं आढळल्यास वेळीच उपचार घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये साईबाबांना 6.25 कोटींची गुरुदक्षिणा, 8 लाखाचं सोनं, 2,70,000ची चांदी भाविकांकडून दान। आषाढी यात्रेमध्ये चुकलेल्या 1400 भाविकांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश। तीर्थक्षेत्र पोलीस आणि निर्भया पथकाची यशस्वी कामगिरी। वाशिमच्या मानोरामधील दापुरा खुर्द गावामध्ये स्मशानभूमी नाही, स्मशानभूमी अभावी ताडपत्री टाकून अंत्यसंस्कार करण्याची वेळ। धाराशिवमध्ये बस स्थानकाची दयनीय अवस्था, मुसळधार पावसामुळे बस स्थानकामध्ये पाणी साचलं, प्रवाशांना नाहक त्रास। सांगलीमध्ये पावसाचा हाहाकार, पलूसच्या औदुंबरमधील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी शिरलं, भाविकांना मंदिराकडे जाण्यास बंदी, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील नांदगाव बाजारामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी भरवला आठवडे बाजार। विद्यार्थ्यांना विक्री कौशल्याची ओळख व्हावी यासाठी राबवण्यात आला उपक्रम। श्री क्षेत्र ओझरमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी, संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं भाविकांकडून मनोभावे पूजा अर्चना।